सो आज माझं वर्क फ्रॉम होम होतं. माझं वर्क फ्रॉम होम कंप्लीट झालं आहे आणि आता मी संध्याकाळी चहा करायला जाणार. तर घरात सगळ्यांना कांदा भजी खायचं आहे. सो गरमागरम कांदा भजी आणि बाहेर थंड वातावरण, त्यासोबत चहा, परफेक्ट कॉम्बिनेशन. सो चला बघूया आपण कांदा भजी आणि चहा. आणि माझ्या या 365 ड्रीम लाईफ जर्नीमध्ये तुम्ही कनेक्ट राहा आणि माझ्यासोबत माझा हा प्रवास नक्की बघा. चला तर मग सुरू करूया मस्तपैकी कांदा भजी. आणि हो, जर तुम्हालाही कुकिंग शिकताना छोट्या मोठ्या चुका होतात तर वेलकम टू दी क्लब, कारण मी अजूनही शिकते आहे. सगळ्यात आधी कांदे बारीक चिरले. कांदे चिरताना डोळ्यात पाणी आलं नाही, कारण आधीच पाऊस रडत होता. कांदे चिरल्यानंतर ते व्यवस्थित मोकळे करून घेतले. आता त्यात हळद, मीठ, आमचा घरचा घाटी मसाला. खरं सांगायचं तर घरचा मसाल्याची टेस्ट म्हणजे वेगळ्याच लेवलची. आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेतलं. आता त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकायचं आणि पुन्हा मिक्स करायचं आणि थोडंसंच पाणी टाकायचं. आणि असं मिक्सचर झालं पाहिजे. सो आपलं मिक्सचर एकीकडे झालेलं आहे, तर मी फटाफट तेल ठेवलं आणि एकीकडे चहा करायला घेते. बिकॉज गरम गरम भजी आणि गरम गरम चहा तर पाहिजेलच. तर चहा बनवायला मी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेते. जर भरपूर दुधाचा चहा पाहिजे असेल तर 1.5 कप दूध घ्या आणि 1 कप पाणी घ्या. पण पाणी टाका, नाही तर ते एकदम चहा कमी आणि बासुंदी जास्त होईल. ही बघा ब्रेकिंग न्यूज. चहा बनवायच्या नादात मी तेलाकडे लक्ष द्यायला विसरले. तेल इतकं गरम झालं आणि माझी भजी बोलली मी निघते बाय. ही बघा पूर्ण करपली. पण या करपलेल्या भजीने एक भारी गोष्ट शिकवली. तेल खूप गरम असेल तर आधी एक टेस्ट भजी टाका. एक गेली तरी चालेल, बाकीच्या सगळ्या वाचतात. कधी कधी आयुष्यातही एक छोटा लॉस पुढचे मोठे लॉस वाचवतो, नाही का? अरे बापरे. आता बघा या भज्या एकदम गोल्डन क्रिस्पी झाल्या आहेत. यार मला भजी पलटताच येत नाही यार. सो मी आता ना एक ती करपलेली भजी टेस्ट करून बघते. बिकॉज मला बघायचं होतं की मीठ आणि तिखट वगैरे व्यवस्थित झालेलं आहे का, आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. काही कमी नाही, काही जास्त नाही. सो मी पूर्ण नाही खाणार, मी फक्त थोडीशी टेस्ट केली आहे. आता माझ्या गोल्डन भजी मी बाहेर काढते आणि माझ्याकडे टिश्यू पेपर नाही म्हणून मी प्लेटवरतीच टाकते आहे. तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर नक्की टाका. आता बघूया माझी टोमॅटोची चटणी. ठीक आहे, त्यात थोडंसं लसूण, 1 टोमॅटो, बिकॉज थोडीशीच करायची होती, 1 मिरची, गूळ पावडर, चिंच असेल तर चिंच टाका आणि थोडंसं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायची. चहामध्ये एकदा गूळ टाकला की तो फटाफट फेटून घ्यायचा आणि चहाचा गॅस बंद करायचा. बिकॉज जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर चहा फुटेल, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. आता चला मोमेंट ऑफ द ट्रूथ. वा, बाहेर पाऊस, हातात गुळाचा चहा आणि गरमागरम कांदा भजी. यापेक्षा जास्त सुख असेल तर मला पण सांगा. जर माझ्यासारख्या लर्निंग स्टेजमध्ये असाल तर आपण एकत्र शिकूया. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी पाऊस पडला की पहिली डिमांड कशाची होते. लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.